हेलो हेलो बेबी, हेलो बेबी, बेबी सुनो, मेरी माँ है ना, तुम्हें बहुत बहुत याद कर रही है। हेलो रॉकी, मला ऐकायला येतंय, बोल तू। हेलो, हाँ तुमसे मिलना चाहती है वो। मी फोन करते हाँ तुला। क्या? हेलो 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 हेलो। मोहित। येस मॅम. ओम आणि रॉकी आता रॉकीच्या गावाला आहे, जिथे नेटवर्कच नाही, म्हणजे फोनच लागत नाही. लागले तरी आपण काय बोलतोय बऱ्याचदा त्यांना कळत नाही, ते काय बोलतायत ते आपल्याला कळत नाही. बोलता बोलता कधी कधी फोन कट होतो. सो आता क्या बात आहे मॅम, म्हणजे आता कसलंच टेन्शन नाही ना? का कसलं टेन्शन नाही? म्हणजे तेच ते, कसलंच टेन्शन नाही ना मॅम, म्हणजे कसलंच टेन्शन नाही ना मॅम. एका कामावर फोकस कर ना जरा. मी याच्याबद्दल बोलतेय. हीच ती वेळ. आता त्या साळवींना घराबाहेर काढायची योग्य वेळ आलेली आहे. तेच म्हणत होतो ना मी मॅम, म्हणूनच कसलंच टेन्शन नाही ना आता. चल सर. ए स्वीटू, आधी दादा इथे झोपायचा, आता चिन्याला झोपायला मिळणार. अरे थांब 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 थांब. ऐक ऐक, काम करते मी चादर घालते, तू काकीला मदत कर पटकन. हा. इथे ना आपण चिन्यासाठी त्याची औषधं आणि त्याचं तांब्या भांडे इथे ठेवूया. चालेल. ए स्वीटू, हा? मी ना चिन्यासाठी ना एक बल्ब लावतो, ते बटन इथे लावतो आणि बल्ब तिकडे लावतो. हा अरे पण दादा, हे बघ, यात बल्ब लावतो आणि तिथे लावतो. तिथे चिन्याने बटन दाबलं ना का बल्ब पेटेल. चिन्याला काय हवं नको आपल्याला चटकन कळेल काय. हो, पण त्यापेक्षा त्याने हाक मारणं सोपं नाही का? दुसरं काहीतरी बघतो. ए स्वीटू, हा तुम्ही चिन्याला भेटायला जाल ना तेव्हा हे टी शर्ट दे. चालेल. घराची कागदपत्र गेली कुठे? देवा, मी इथेच ठेवली होती. यांना विचारते. अहो हा? इकडे. काय? अहो, इथे घराचे कागदपत्र ठेवले होते, तुम्ही पाहिलेत का? नाही अगं, असतील आतमध्ये. अहो, इथे नाहीये. अगं असणार, बघ बघ. अरे शरद, मी काय म्हणतो, ते बल्बचं कॅन्सल केलंस ते बरं झालं, पण आता अहो, कागदपत्र गेले कुठे? ए साळवी, बोला. बोला नाही, चला खोली खाली करायची. काय? हो, आम्ही भाडे करू नाही आहोत, आमचं घर आहे. ए साड्या, तुला सांगितलं ना खोली खाली करायला. हा, आणि ही खोली काही तुमची नाहीये, तर खोली तुम्ही खाली करताय की आम्ही करू आमच्या पद्धतीत? नाही, एक मिनिट, काय झालं भाऊजी? अहो, यांनी घर खाली करा बोलतायत. अहो काय बोलताय तुम्ही? हे घर माझ्या नावावर आहे, या घराचा मालक आहे मी. घराचे पेपर्स. मोहित, तो पेपर घेऊन ये, सह्या घेऊया दादांच्या.
आमचं घर आहे, काही काय बोलताय तुम्ही? तुम्ही आम्हाला असं बाहेर नाही काढू शकत आहे. आमचं घर आहे, आमच्या मालकीचं घर आहे. 1 मिनिट थांबा, मी पेपर्स आणते. 1 मिनिट. काय मनमानी लावली हो तुम्ही? चला चला निघा. ए, चुप. हो बाजूला. आई इकडे नाहीये पेपर, इथेच आहे. सगळ्याशी बघितले नाहीये तिकडे. काय करते तुम्ही? हा? अहो, मिळाली सोडा, का? सोडा. अगं तू इकडे खाली बघ. नाही मिळते सुमन, नाही मिळत. इकडे तू त्यांना थांबव. दादा पेपर कुठे ठेवले? तिथे नाही मिळत आहेत नेहमीच्या जागी. घराचे पेपर्स. मॅम फोन करून विचारू का? हा विचार ना. हा हॅलो दादा, काय एवढा वेळ का लागतोय? नाही एवढं. हॅलो, काय इतका वेळ लागतोय? घराच्या बाहेर निघत नसतील तर धक्के मारून बाहेर काढा. हो काढतो. चल चल. घरात कोणी शिरतंय? अरे 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 दादाजी लागलं नाही ना तुम्हाला? मी पाणी आणते. नको. भाऊजी पाणी घ्या. पाणी घ्या. अरे दादा काय चाललंय? आपल्याला पोलिसांना फोन करून कळवायला हवं. अरे माझे चिराचे कपडे, माझे चिराचे कपडे होते. दादा पेपर्स कुठे आहेत घराचे आपल्या? दादा नको ऐका नको.
सुमन सुमन हे पण चिन्याने बनवलं होतं ना घर. प्रत्येकासाठी वेगळी वेगळी खोली बनवली आहे त्यात. तेव्हा म्हणाला होता, मी मोठा झालो ना तुमच्यासाठी असंच मोठं घर बांधणार. श्वास घे, श्वास. श्वास घे, त्रास होईल तुला. स्वीटू आपलं सामान. या सामानाचं काय करायचं? आपल्याला सामान उचलायला लागेल. कसं? आपण थोडं बाजूला ठेवायला लागेल आपल्याला सामान. आई असं नको करू. चल आवरायला लागेल. चल काका उठ. चल आपल्याला सामान आवरायला लागेल. लोकांना यायला जायला अडचण होते. उठ चल चल. दादा चला उठा. सावकाश. ऐका ना, कागदपत्र, घरची कागदपत्र. ऐका ना, घरची कागदपत्र कुठे? घरची कागदपत्र कुठे? आपल्या दाराला कुलूप लावून गेली ती माणसं. आपल्या घरात घुसून आपल्याला बाहेर काढलं. आपलं सगळं सामान इकडे असंच पडलं. हो कागदपत्र कुठे? अहो तुमच्याशी बोलते. अहो ऐका ना, अख्खं सामान असं रस्त्यावर आलं. आपल्याच घरात ना आपल्याला बाहेर कसं काढलं त्यांनी? अहो घरचे कागदपत्र कुठे? आपल्याला शोधायला हवेत. अहो ऐका ना, कागदपत्र शोधायला हवेत. त्या माणसांना दाखवायला पाहिजेत कागदपत्र. आपल्याला घरातनं बाहेर काढलं ना. नाही त्यांची काहीतरी चूक झाली. कागदपत्र भाऊजी त्या ट्रंकीत शोधा. नाही या ट्रंकीत असेल बघा ना. बघ हो आपण शोधूया. पण आधी आपण सामान बाजूला घेऊया का? मग बोलूया. कागदपत्र शोधूया. आपल्या रस्त्यावर काढ. हो शोधूया. आपल्या रस्त्यावर. मी आहे ना. चल आपण सामान आवरूया. लोकांना यायला जायला अडचण होते की नाही? हो अडचण. चल सामान आवरूया. कुठे निघालीस? सावंत काकींकडे. अहो चिन्याला काय सांगायचं? अरे बघ ना, नेमका पहिल्याच दिवशी ऍक्सिडेंट झाला. काय करणार?
नाही जसं डॉक्टर प्लास्टर काढतील ना मी लगेच दुसऱ्या दिवशी जॉईन करेन. शकू मावशी मी नंतर फोन करतो. तुम्ही काय काय उपद्व्याप करून ठेवलायस तू? अरे मला कळलं तर एवढं धस्त झालं ना मला. काय सांभाळून प्रवास करता येत नाही का तुला? हा तू दाराला लोंबकळला होतास का? अहो तसा खूप सेफ उभा होतो मी. काय झालं मलाच नाही कळलं. बघा ना नोकरीचा पहिला दिवस होता शकू मावशी. आता विचार नाही करायचा. हा घरचे सगळे कुठे आहेत? बाबा थांबले होते रात्री. तर सकाळच गेले फक्त. अजून कोणी आलं कसं नाही काय माहित. बरं तू तू पड पड पड. तुला काही हवंय का? चहा कॉफी मी आणून देऊ का? नाही आता फक्त गोळ्या घ्यायच्या त्या मी घेतो. खाऊन झालंय का? हो बरं मी देऊ का? हे बघ मला नाही उठू नकोस तू. ही द्यायची? हो ही आणि ती लालवाली. काकी या शेवटच्या 2 पिशव्या आहेत. हा इथे ठेवते. यात भांडी आहेत आणि मी लवकर काहीतरी सोय करेन बाहेर आणि घेऊन जाईन सामान. अगं ते सगळं ठीक आहे पण आता तुम्ही जाणार कुठे? मला असं वाटतं हवं तर तू तुझी आई आणि काकी 2 दिवस थांबा माझ्याकडे. नाही नको. काका आणि दादा पण आहेत ना. आम्ही जिथे जाऊ तिथे एकत्रच जाऊ. एकत्रच राहू. काहीच हरकत नाही तशी. बघा ना तिकडे पंप. तिकडे बघा ना. तू शांत हो. पंप तिचा पंप. स्वीटू मिळाला मिळाला मिळाला. हे दर मिळाला पंप मिळाला. आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. दादा कुठे चालला? आता इथे काही शिल्लक नाही आपलं. संपलं सगळं. काय आई चल चल चल. हो चल. आई चल. स्वीटू स्वीटू कपाट भिजेल का आपलं? कपाट भिजेल. आपण आत घेऊया. ऐक 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 भिजू दे कपाट. दादांचं शर्ट. अगं दादांचं शर्ट. आईचं शर्ट. हे तरी घेऊ दे ग. काय प्रश्न झालाय ग? आई असू दे इकडे. माझा अख्खा संसार रस्त्यावर आला. तो तरी गोळा करू दे ना स्वीटू. आई आई थांब ना. आई 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 चल चल उठ. हे कुठे गेले? दादा दादा मी गेले. आई आई मी दादा